नमस्कार मंडळी, मी विलास गजानन मोहल्ले, राहणार दिघी. जिल्हा अमरावती. माझ्या शेतात आज रेन पाईपच्या माध्यमातून या रब्बी तुरीला पाणी देण्याची व्यवस्था म्हणण्याचा उद्देश, माझं एक चुकलं असं की याला काय म्हणायचं, एअर इरिगेशन. माननीय पुरस्कारप्राप्त मनोहरजी खक्के यांचा व्हिडिओ पाहून मी प्रेरित झालो. याचं एक निरीक्षण पाहिलं की माझी तूर ड्रीपवर असूनसुद्धा वाढत नव्हती. म्हणून मग योगायोगाने यांचा व्हिडिओ पाहण्यात आला, खक्के साहेबांचा, एअर इरिगेशनचा. आणि तिथून एक कल्पना त्यांच्यामुळं सुचली आणि मी रेन पाईपनी हवेच्या माध्यमातून, जरी आतमध्ये वल असली तरी पण वरून पाणी देण्याचा प्रयत्न करतो आहे. आणि खरंच या हे दुसरं पाणी आहे या पद्धतीचं. ग्रोथ नव्हती झाली. लगेच रेन पाईप दिल्याबरोबर 8-10 दिवसांना फरक पडला. रेन पाईप म्हणजेच स्प्रिंकलरही दिले असते तरी चालले असते, परंतु माझजवळ अनाशत होते म्हणून मग ते रेन पाईप लावले. सहज सुटसुटीत काम होते आणि छानपैकी ओलावा मिळतो. झाडसुद्धा अगदी धुतल्यासारखं होतं आंघोळ केल्यावानी, आणि नरम जमीन राहते. झाडसुद्धा प्रत्येक ठिकाणी म्हणजे हवेच्या माध्यमातून थोडं इकडे तिकडे जाते ते, पण तेवढा काही फरक पडत नाही खूप. खक्के साहेबांचे धन्यवाद. हा चांगला म्हणजे शेतकऱ्यांसाठी कमी पैशाचं हवेतील सगळे घटक त्या तुरीच्या झाडाला मिळते आहे. माझी ही रब्बीची तूर आहे. ऑक्टोंबर 24ला लावलेली होती. मागल्या वर्षीसुद्धा लावली होती. काही कळ्या आणि फुला अवस्थेत आहे. आता तिला ऑक्टोंबर जवळपास मार्चपर्यंत सगळं ओके होऊन जाईल, म्हणजे माल घरी येईल. आणि असं ते रेन पाईपच्या माध्यमातून ओलीत देणे चालू आहे, पाणी देणे चालू आहे. काही नाही, 1-1.5 तास जरी ठेवलं तरी भरपूर होऊन जातं आणि 20 फुटाची जागा व्यापतं. कुठेही काही तर आहे. झाडाच्या हीटअपमुळे इथे लवकरच फ्लॉवरिंग स्टेज पकडली. बाकी ठिकाणी फ्लॉवरिंग स्टेज आलेली नाही, पण येण्याची तयारीत आहेच. वास्तविक याच्यापेक्षा दाट पेरली असती तरी चाललं असतं, परंतु शेतकऱ्यांनी प्रत्येकाने हे प्रयोग करून पाहायला पाहिजे. थोडाफार तरी का होईना. आज तुरीचे भाव, कडधान्याचे भाव छान वाढलेले आहेत. त्या तुरी जर समजा मार खाल्ल्या तर ह्या तुरी आपल्याला रब्बीच्या कामी पडतो. सध्या झाडाची क्वालिटी वगैरे बेस्ट आहे. आणि रेन पाईपचा हा दुसरा प्रयोग म्हणजे दुसऱ्यांदा देत असल्यामुळं तुरीच्या शेंडे वगैरे म्हणजे त्याला वाढ खूप चांगली झाली. नाही त्याच्या आधी फार कमी वाढ होती. माझ्या एक निदर्शनात आलं का रब्बी तुरीला जबरदस्तीनं वाढवावं लागतं, त्याशिवाय ती डेव्हलप होत नाही. बारीक निरीक्षण केलं तर छान तुषार एअर इरिगेशन म्हणूया आपण याला. त्याचे प्रणेता आहे खक्के साहेब. धन्यवाद सर. आमच्या शेतकऱ्यासाठी खूप चांगला प्रयोग आपण आमच्या समोर ठेवला. पाण्याची बचतसुद्धा होते. आणि हा मधल्या भागामध्ये थोडंसं तुम्हाला वाटत असेल, परंतु प्रत्येक झाडापाशी पाणी जातं. झाड धुतल्यासुद्धा जातं, हवेनं परत बदलल्या जातं. 1 तासामध्ये परत इतकं चांगलं ओलीत होते की बोलायचं काम नाही. आणि सांगायचं तात्पर्य म्हणजे जमीन खूप छान नरम राहते. मी SRT सेवक, विलास मोहल्ले. 5वं वर्ष आहे माझं SRT करत असताना. मशागतीचे खर्च काहीच नाही.
कसपट तसंच आहे शेतामध्ये, तुम्ही पाहू शकता. शून्य मशागत तंत्रज्ञान. तण देई धन, म्हणजे या तणाचंच आच्छादन झालं आहे. आणि आच्छादन साहेबांनी त्यांच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. धन्यवाद.